नालासोपाऱ्यामध्ये केक खाल्ल्यामुळे 11 जणांना विषबाधा झाली असल्याची धक्कादायक घटना उघड झालेली आहे आणि तो जो केक ज्या ठिकाणी बनवला जात होता त्याच डेअरीच्या समोर मी उभा आहे। आपण जर बघितलं तर नालासोपारा पूर्व मोरेगाव परिसरातील जिजाईनगर या ठिकाणची ही ती श्री चामुंडा केक शॉप आहे आणि याच केक शॉपमध्ये मधून तो केक जो आहे हा नेण्यात आलेला होता आणि त्या केकमध्ये चिपकली असल्याचा आरोप जो आहे हा त्या ठिकाणच्या ज्यांनी खाल्लाय त्यांनी तो आरोप केलेला आहे। सध्या जर बघितलं तर हे चामुंडा डेअरी आणि आईस्क्रीम हे एक शॉप आहे आणि सध्या चामुंडा केक शॉप हे एक दुकान आहे। सध्या पोलिसांनी हे जे दुकान आहे हे पोलिसांनी लॉक मारलेलं आहे। या ठिकाणी एफडीएचे अधिकारी असतील, तुळींज पोलीस स्टेशन असेल यांनी येऊन पूर्ण याची तपासणी सुद्धा केलेली आहे। सध्या माझ्यासोबत या ठिकाणचा जो दुकान मालक आहे केक शॉप, काय नाव आहे तुमचं? बालूराम कैमराज कुमार। बालूराम। ओके बालूराम जी, ये जो केक का कल जो फूड पॉइजन हुआ है वो आपके पास ही लेके गए? अपने पास ही लेके गया था, तो साइड में थोड़ा सा चिपकली था और वो जो ऐसा जी घबरा रहा है, तो मैंने प्राइवेट में सरकारी में भर्ती करवाया। प्राइवेट में इलाज में करवा रहा हूँ उनका। ओके, ये जो केक बनाया था वो कहाँ केक बनाया था? आप ही इधर बनाते हो? बनाता हूँ, वो फेरी वाले से भी लेता हूँ। ये जो केक था वो कहाँ से बनाया? अब उसका कोई नॉलेज नहीं, भी मेरा था दूसरे का था, वो ध्यान नहीं। आपण बघितलेलं आहे की हेच ते शॉप आहे ज्या शॉपमध्ये केक घेण्यात आलेला होता। आता सध्या जे आहे ज्यांना फूड पॉइझन झाले ते हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र जर हा परिसर जर बघितला तर हा पूर्णपणे या ठिकाणचा अनधिकृत बांधकाम असलेला हा परिसर आहे, चाळीचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये ही चामुंडा डेअरी आहे। या ठिकाणी आजूबाजूला पूर्णपणे बैठ्या चाळी आहेत आणि या चाळीमध्ये हे पूर्णपणे या ठिकाणी दुकान आहेत। या ठिकाणीच हा केक बनवण्यात आलेला होता आणि त्यामध्ये पाल निघाली असल्याचं धक्कादायक समोर आलेलं आहे। आता सध्या तुळींज पोलीस आणि एफडीएचे अधिकारी जे आहेत याच्यावर कारवाई केल्याच्या नंतर किंवा याचा तपास केल्याच्या नंतर यामध्ये नेमकी सत्यता काय आहे ते समोर येणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।